डेली ब्लॉग मध्ये सगळ्याचं स्वागत आहे. यांची फोटो घे, यांची लंबू माणसं. जय श्री घाबोबा. आता डबल फसल लावणी आहे, पाणी करणे आत्ताच, कारण की लोड शेडिंग आहे ना. रातभर काही चालणार नाही आणि दिवस किती तास चालणार तेही माहीत नाही. कधी लाईन जाते तर कधी येते. इथं आहे मोटार आपली. चल आता हे चालू होते का नाही हो का. जय श्री गावोबा. झाली म्हणा चालू. चला आता. चला चालू झालं आता पाणी. आणि हे आपली पर्याची बांधी परा टाकला. इथं कोंब निघायचीच असतील, कारण की आता 4-5 दिवस झाले परा टाकला. चला पाहू. हा धानच आहे, फुटालच आहे कोंब. आता वल्ली झाली आहेत. परवाच्या दिवशी केलं ना वल्ला, काल तर खातच आणून टाकलं. 2 दिवसात आता निघतात. या जगात सगळ्यात मोठी कंपनी शेती जगभरात, नाही. पण सरकारची या गोष्टीकडे लक्ष नाही. फक्त या शेतीत मालक वेगवेगळे आहेत, पण भाव करणारा एकच, सरकार. पण त्यांचं लक्ष नाही. आणि जेव्हा जेव्हा शेतकरी सामोरं जाण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तेव्हा लोड शेडिंग, भाव कमी, काही नाही काहीतरी करतीलच. आणि मला असं वाटते की शेतकऱ्याला स्वतंत्र करावा, स्वतःचा भाव स्वतः करायला. नको हवी आहे ते पुरबुडी, नको हवी आहे ते 6,000. का वाटते तुम्हाला? शेतकरी स्वतंत्र चांगला का गुलामच राहील?